तर नमस्कार मित्रांनो, मंडेसाठी निफ्टीचा काय व्ह्यू असेल ते आपण चार्टवरती बघूयात. चला, तर शुक्रवारी मार्केट जेव्हा ओपन होतं, शुक्रवारी मार्केट ओपन होताच 600 ते 650च्या एका झोनमधून मार्केटनी स्ट्रॉंगली रिजेक्शन घेतलेलं आहे. रिजेक्शनच्या नंतर जवळपास 12:30च्या दरम्यान मार्केटनी परत एकदा त्याच सेम झोनवरून रिजेक्शन घेतलं होतं. सो रिजेक्शन घेताच मार्केट जे आहे ते 450 ते 550च्या दरम्यान, म्हणजेच 450 ते 25,500च्या दरम्यान मार्केटनी होल्ड केलं आहे. एक मंडेसाठी ओव्हरऑल जे आहे मार्केट जे आहे ते डाऊन साईडमध्ये असल्यामुळं आपण मंडेलाही एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर सपोज मंडेला मार्केट जर ह्या झोनच्या खाली, म्हणजेच 25,000 450 ते 500च्या ह्या झोनखाली जर 5 मिनटाची स्ट्रॉंग कॅन्डल ब्रेक होत असेल आणि सस्टेन होत असेल, 5 मिनटाची कॅन्डल जर ब्रेक होत असेल आणि सस्टेन होत असेल, तर आपण एक सेल साईडसाठी प्लॅन करू शकतो. आणि हा सेल साईडची एंट्री जी आहे तर ती आपण 25,200पर्यंत आपण त्याला बघू शकतो. 25,200 जो आहे तो आपला प्रिव्हियस स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तर मार्केट जर ही लेवल जर ब्रेक करत असेल, 25,000 450 ते 25,500ची लेवल जर ब्रेक करत असेल, तर मार्केट जे आहे ते डेफिनेटली 25,200 म्हणजेच त्याचा जो रिसेंट स्विंग आहे किंवा रिसेंट सपोर्ट आहे तिथपर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. जर सपोज आपल्याला मार्केटमध्ये बाय साईडसाठी एंट्री पाहिजे, तर बाय साईडची एंट्री जी आहे ते एक शॉर्ट टर्ममध्ये आपण तिथं ट्राय करू शकतो किंवा आपल्याला बघायला मिळेल ते पण ॲज अ पुलबॅक. सो मार्केटमध्ये जर सपोज ही लेवल ब्रेक होत असेल, मंडेला ही लेवल ब्रेक होत असेल किंवा हा जो छोटासा झोन जो आहे 5 मिनटाचा झोन हा जर ब्रेक होत असेल, तर याच्यावरती आपण एक बाय साईडला एंट्री करू शकतो, जी असेल एक शॉर्ट टर्म एंट्री असेल आणि ती तुम्ही जास्तीत जास्त त्याला 650पर्यंत इथपर्यंत या लेवलपर्यंत आपण त्यांना होल्ड करू शकतो. पण लक्षात ठेवा की ही एक जस्ट पुलबॅक स्ट्रॅटेजी असेल किंवा पुलबॅक एंट्री असू शकते. पण मार्केटमध्ये सेलर्सचा इंटॅक जास्त असल्यामुळे आपण एक ट्रेंडसोबत चाललेलं कधी बेटर असेल. तर हे होतं मंडेसाठीचं आपलं एक शॉर्ट ॲनालिसिस. सो अशाच ॲनालिसिसना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.